पाऊली चालती द्वारकेची वाट. एक 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 भजन करत करत त्या ठिकाणी दरबदर ते कुठे चालले? द्वारकेला निघाले. एक रात्र त्यांनी एका झाडाखाली मुक्काम केला. भगवंतांना शरण व्हायला ऊन वारा लागत आहे, काटे कुठे लागत आहेत, कधी दगडातनं चालावं लागतंय आणि त्या दगडातनं चालत चालत तो ब्राह्मण त्याच्या चेहऱ्यावरच तेज आणि कसा बसा तो त्या एका ठिकाणी झोपलेला आहे आणि झोपून तो उठून पाहतो ते समोर द्वारका आहे, सोन्याची द्वारका आहे. सगळ्यांची त्या चहल पहल पाहिली, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिथं दोन द्वारकाधीश बाळा बाळा बाळा. आणि ज्या वेळेस शुकदेव गोस्वामींनी देखील थोडं सांगायला हे केलं, प्रयत्न पण सांगायला, पण इथं कृष्णाने पाहिलं सुद्धा आम्हाला आणि पळत सुटले. कृष्ण भगवान की जय. तेच तर आहे खरं. भगवंतांना पाहिलं आणि त्या द्वारपालांनी अडवलेलं होतं, पण कृष्णाने पाहिलं त्यावेळेस भेट घेतली आणि इतके धावत पळत तिकडे त्या सुदामाकडे गेलेले, सुदामाला घेऊन ते येत आहेत. सुदामा नाव ऐकलं आणि सुंदर असं ते वर्णन या ठिकाणी भजनात केलेलं आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो हे द्वारे सुदामा हरि बाग